ज्ञानेश्वरीचा अध्याय पहिला आहे। जे अपेक्षी जे विरक्ती सदा अनुभवी जे संती सोहम भावे पारंगती रमिजे जेथ जे अकर्णी जे भक्ती जे आदिवंद्य त्रिजगती जे भीष्म पर्वी संगती म्हणितली कथा जे भगवद्गीता म्हणिजे जे ब्रह्मेशानी प्रशंसिजे जे सनकादिकी सेविजे आदरेसी जैसे शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे ते वेचिते मने मवाळे चकोरत लागे लगे तियेपरी श्रोता हे अनुभवावी हे कथा अति हळुवारपणा चित्ता अनुनिया हे शब्देविन संवादिजे इंद्रिया नेनता भोगीजे बोला आदी झोंबीजे रमेयसी। भावार्थ दीपिका ज्याला आपण ज्ञानेश्वरी असं म्हणतो, भगवद्गीता असं म्हणतो, त्याच्यावरची टीका ही भावार्थ दीपिका आहे। आणि भगवद्गीतेतलं ज्ञान जे आहे ते सामान्य लोकांना त्याच्यामधला आशय स्पष्ट व्हावा, संतांची तळमळ जी होती की ते ज्ञान हे सामान्य लोकांच्यापर्यंत पोचावं म्हणून संस्कृतातली हे उपनिषदांमधलं जे ज्ञान आहे ते त्यांनी काय केली मराठी गीता देवी प्राकृतामध्ये आणलं। माझ्या मराठीची बोलू कौतुके आणि हे ज्ञान आणलं म्हणून जे ज्ञान जीवाला ईश्वरापर्यंत घेऊन जात। आता आमचे महाराज म्हणतात की सामान्य लोकांना खूप भ्रम आहे, कारण भ्रमामुळेच आपण जन्माला आलेलो आहे। भ्रमामध्येच भ्रांतीमध्येच आपलं जीवन सगळं चाललेलं आहे। आपण भ्रांतीमध्ये जगतो म्हणून शांती होत नाही। भ्रांती निघून गेली तर शांती मूळची आहे, तिलाच शांती रुक्मिणी म्हटलेलं आहे, निजांगना। ती त्या भगवंताची काय आहे, कांता आहे। तीच या आत्मारामाची सुद्धा कांता आहे। मग ती जी आहे आपली कांता ती आपल्याला आत्ता काय झालेलं आहे, आपण ती हरवून बसलेलो आहे, कारण आपण कोण आहोत हेही आपल्याला ज्ञात नाही, माहिती नाही। संत सांगायला लागल्यात पण ते पचत नाही। ज्ञानेश्वरी पचायला वाचाय सोपी आहे, पचायला अवघड आहे। जसं तूप असतं ना, ते प्यायला सोपं आहे, वाढायला अवघड आहे। मग तूप वाढायला अवघड आहे। हा, अत्याळकर गुरुजींची मंडळी आहे। आणि म्हणून जे गुरुदेवांनी जे ज्ञान दिलेलं आहे ते साजूक तुपासारखं आहे, साजूक तुपासारखं। पण ते तूप पचवणारी जी लोक आहेत ना ती विरळी आहेत। तूप खाल्ल्याशिवाय रूप दिसत नाही म्हणतात, पण ते रूप जे आहे ते लगेच पण दिसत नाही, त्याला थोडी मेहनत घ्यावी लागते, कष्ट करावं लागतं। महाराज म्हटलं मला ते रूप का दिसत नाही हो, तर महाराज म्हटले तुम्ही रोज व्यायाम बरोबर करत नाही आणि व्यायाम केला तर खुराक बरोबर घेत नाही। तसं ते ज्ञान जे ज्ञानेश्वरीत सांगितलेलं आहे, ज्ञानेश्वरी नाव का दिलेलं आहे तर ते ज्ञान आपल्याला जीव आणि ईश्वर, जीव आणि ब्रह्म हे काय दोघं, ब्रह्म सत्य आहे, जगन मिथ्या आहे, आणि जीव आणि ब्रह्म हे दोन काय आहेत, जीवो ब्रह्मेव नापरहा। हे ज्ञान
या ग्रंथामध्ये सांगितलं, याच ग्रंथात सांगितलं असं नाही, सर्व ग्रंथांचा आशय तोच आहे. मनुष्याची भ्रांती छेदून, त्याचं छेदन करून जीवाला आपल्या मूळ स्वरूपाला प्राप्त करून जन्ममरणाच्या फेऱ्यामधून जीवाला मुक्त करणं, त्याच्यासाठी संतांची काय आहे, तळमळ आहे. आणि ते ज्ञान कुठे मिळेल, तर ते ज्ञान जगामध्ये कोणत्याही शाळेत भेटणार नाही. संत म्हणतात, जाणतेनी गुरु भजिजे. ते जर जाणायचं असलं, जे जाणायला पाहिजे ते एकच जाणल्यासारखं आहे. आणि ते जाणल्यानंतर बाकी काही जाणायचं शिल्लक राहत नाही, असा उपदेश यमानं नचिकेताला केलेला आहे. आणि नचिकेत सुद्धा काय होता, असा होता की बाकीचं मला नश्वर गोष्टीचं काही देऊ नकोस, मला शाश्वत काय आहे, तर शाश्वत ते एक सत्य आहे. त्या सत्यापासून, त्याला सत म्हटलेलं आहे, त्याच्यापासूनच या सर्व विश्वाचं जे कारण आहे, या विश्वाला ज्याच्यामुळं अस्तित्व आहे, या विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि लय ज्याच्यामध्ये होतो, ज्याच्यामधून हे जन्माला येतं, ज्याच्यामध्ये हे राहतं आणि ज्याच्यामध्ये हे लय पावतं, त्याच्याच अस्तित्वावर हे विश्व भासमान होत. जन्माला येतं म्हणणं सुद्धा अडचण आहे, पण आता विश्व दिसतंय म्हणल्यावर त्याचं काहीतरी कारण आहे. पण ते कारण कसं आहे, ते आरंभवादातलं आहे का परिणामवादातलं आहे का ते विवर्तवादातलं आहे का अजातवादातलं आहे, तर पहिल्यांदा अजातवादातलं आहे. आणि अजातवादाच्या ठिकाणी काही झालंय हे सिद्ध होत नाही, पण ते आम्हाला पटत नाही, म्हणून काहीतरी झालंय, हे तुझं भ्रम आहे, तुझी भ्रांती आहे, हा तुझा अध्यास आहे, म्हणून अध्यासवाद सांगायचा वेळ आला. तो अध्यास सुद्धा आम्हाला पटत नाही, लक्षात येत नाही, म्हणून जग झालंय असं तुमचं आणि माझं काय समजूत आहे. आणि त्याच्यासाठी दूधची झाले दही अथवा भांगाराची अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू, ते हे जग असं सांगायची वेळ आली. आणि म्हणून त्याला धरून जगत कारण काय आहे, तर जगत कारण ज्याच्यापासून, त्याला मग निमित्त कारण आणि उपादान कारण असं सांगितलेलं आहे. तर निमित्त कारण कोण आहे, तर तो ईश्वर आहे. आणि उपादान कारण काय आहे, तर ती माया आहे, असं सांगायची सुरुवात केलेली आहे. आता ज्याच्यापासून हे विश्व निर्माण झालं, ज्याच्यापासून आम्ही तुम्ही सगळ्या 4 योनी निर्माण झाल्या, त्याला देव असं म्हटलेलं आहे, त्यालाच भगवंत असं म्हटलेलं आहे, त्यालाच परमात्मा असं म्हटलं, त्याला चैतन्य असं म्हटलेलं आहे. आणि ते चैतन्य सर्व दृश्य वस्तूंचं अधिष्ठान आहे. सगळ्याचं अधिष्ठान काय, ते चैतन्य जे आहे, ती आत्मसत्ता जी आहे, ती त्याचं अधिष्ठान आहे. आणि ते अधिष्ठान कसं आहे, तो देव कसा आहे, ज्ञानदेवा कोणत्या देवाचं वर्णन करतात, देवाच्या द्वारामध्ये उभं राहायला सांगतात. तो सगुण आहे का निर्गुण आहे, तो व्यक्त आहे का अव्यक्त आहे, तो दृश्य आहे का अदृश्य आहे. म्हणून ज्ञानदेवानी त्याच्यावर एक अभंगच खर्च केला, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. तुझं दृश्य म्हणो की दृश्य अदृश्य एकू गोविंदू रे. दृश्य आणि अदृश्य, सगुण आणि निर्गुण याचं भांडण संतांच्या जवळ नाही, ते आमच्या जवळ भांडण आहे. संतांच्या ठिकाणी भांडण मिटते, जीवाच्या ठिकाणी भांडण लागते. आणि म्हणून आमची भ्रांतीमुळे भांडण आहे. भ्रांती जाऊन आम्ही आमचं अस्तित्व, आम्ही कोण आहोत, महाराज नेहमी म्हणतात. त्यांच्याजवळ आता हे बोळावीकर महाराज, आत्याळकर गुरुजी, हे तुम्ही बरेच बहुश्रुत आहात, बऱ्याच जणांनी त्यांना ऐकलं असणार. महिला भगिनींनी किती ऐकलंय माहीत नाही, पण काही मंडळींनी त्यांचं श्रवण केलेलं आहे. आणि श्रवण केलं पाहिजे. श्रवणाशिवाय आपल्याला ते ज्ञान जे आहे ते होणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी सद्गुरू त्या सत्तेचं ज्ञान आपल्याला त्यांच्या उपदेशाद्वारे देत असतात. आणि काय समजून सांगतात की तू कोण आहेस,
महाराज प्रवचनात बऱ्याच वेळा सांगतात, मी कोण आहे करावा विचार, मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे हा विचार आपण करायला पाहिजे. पण मी कोण आहे, मी आहे एवढं आपल्याला माहित आहे. मी आहे एवढं माहिती आहे, त्याला महाराज म्हणतात की सामान्य ज्ञान असं म्हणतात. पण जे सामान्य ब्रह्म आहे, जे सतरूपानं सर्वत्र व्याप्त आहे, ते सामान्य तत्व आणि त्याच्यावर भासमान होणारं जे विशेष आहे, त्याच्यावर भासमान होते. जग हे विशेष आहे आणि ब्रह्म हे सामान्य आहे. आता आम्ही सामान्य आहोत का विशेष आहे? आता आम्ही विशेष झालोय. कारण का? त्या ज्ञानानं आपलं मूळ अस्तित्व विसरून अंतकरणाच्या ठिकाणी ते ज्ञान आलेलं आहे आणि अंतकरणाची उपाधी घेऊन ते काहीतरी विशेषण घेऊन ते विशिष्ट व्हायला लागलेलं आहे. विशेष जे ज्ञान अंतकरणाच्या स्तरावर आलं, अंतकरणाचं विशेषण घेतलं आणि विशिष्ट झालं. आता कसं विशिष्ट होतंय? तर दिवसभर विशिष्टच होते. आम्ही सामान्य आहोत का? चांगदेव 65 मध्ये त्याच्यामध्ये उदाहरण दिले. सोनं सामान्य आहे आणि अलंकार विशेष आहे. स्त्रियांना विशेष होण्याची हौस आहे आणि वारकऱ्यांना सुद्धा हरिभक्त पारायण आणि गुरुवर्य होण्याचे विशेषण त्याची हौस आहे वारकऱ्यांना सुद्धा. आणि शब्द असा विषय आहे की तो जर कानाला मधुर वाटायला लागला तर शब्द विषयी कैसा गोविला, स्पर्श विषयी कैसा नाडीला. पहिली मायेची जर फासा टाकायची पद्धत असेल तर ती पहिल्यांदा शब्दाचा फासा टाकते. आणि ब्रह्म कसं आहे तर शब्देविन संवाद आहे. का? तर शब्द हा गुण आकाशाचा आहे आणि आकाश हे मायेतला आहे. आकाश हे कशातला आहे? मायेतला आहे. कारण त्याच परब्रह्मावर काय झालेलं आहे? जे आमचं तुमचं अधिष्ठान आहे. आमचं तुमचं अधिष्ठान आहे का हो? तर नाही. काय म्हणतात बघा, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चर आचर आपणची झाला. आता याच्यामध्ये त्यांनी अजातवादच सांगितला महाराज. काय झालंच नाही म्हणतात, मीच आहे. मग आमचे महाराज एक म्हणायचे, मी आहे, मीच आहे आणि मी आहेच, यातलं बरोबर कोणतं? मी आहे, मीच आहे आणि मी आहेच. तर म्हणले मीच आहे हे बरोबर आहे. का? मी आहे म्हटलं की त्या आहेला, अस्तित्वाला मीपणा लागतो, तो मर्यादित होतो, परिच्छिन्न होतो. मी आहेच म्हटलं तर भविष्य काळामध्ये मी आहे अशा पद्धतीचं बोलणं होतं. आणि सत्य तू विठ्ठला, तिन्ही काळामध्ये जगत नावाची वस्तू नाही, तर जगताचं अधिष्ठान हेच तिन्ही काळामध्ये जगत रूपानं भासमान व्हायला लागलेलं आहे. त्या जगत रूपानं भासणाऱ्या उपाधीला, जगताला जे अधिष्ठान आहे ते सत्य आहे. ते भूतकाळातही आहे, वर्तमान काळातही आहे आणि भविष्य काळातही आहे. तिन्ही काळामध्ये तेच आहे, तेच आहे, तेच आहे आणि तेच आहे. दोरी भूतकाळातही आहे, दोरी वर्तमान काळातही आहे आणि दोरी भविष्य काळातही आहे. दोरी शिवाय सर्पाला अस्तित्व नाही. मग सर्प कुठं आहे? तर दोरीला सर्प माहीतच नाही. का माहिती नाही? तर दोरीच्या दृष्टीनं दोरीच फक्त आहे. मग सर्प कुठं आहे सांगा बरं? तर सर्प हा आमच्या पूर्वसंस्कारानं बुद्धीमध्ये कल्पना करून
फक्त भासमान व्हायला लागलेला आहे. लहान मुलाला दिसत नाही, पूर्ण अंधार असला तरी दिसत नाही, पूर्ण उजेड असला तरी दिसत नाही, फक्त संध्याकाळी दिसतो. आणि म्हणून संध्याकाळी प्रवचन ठेवतात. रात्री ठेवत नाहीत प्रवचन, ना दिवसा प्रवचन ठेवतात, संध्याकाळीच फक्त प्रवचन ठेवतात. संध्याकाळी जर प्रकाश जर त्या ठिकाणी निर्माण झाला तर दोरीवरचा सर्प काल्पनिक आहे, मिथ्या आहे, भासमान आहे, हे आपल्या लक्षात येतं, आपल्याला समजतं. आणि म्हणून त्या सर्पाची सिद्धीच होत नाही. आणि म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, त्या सर्पाला माया म्हटले. त्यालाच महाराज सांगतात, ऐका, इकडे लक्ष द्या, तिकडे जाऊ द्या, काय पण का हा 1 तास आता परत येणार नाही. 1 तासात संसाराचं काय चिंतन नको, मी माझं चिंतन नको, करता भोगता नको, कोणती उपाधी नको, काही नको. 1 तास, कारण हा 1 तास आहे ना, पुढच्या भावामध्ये तुम्हाला 10 तास देणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बंधन नाही काय, तुम्ही 10 तास त्या एका निसंग अवस्थेमध्ये राहू शकता. पण आता 1 तास जमवा, बँकेत टाका, ह्या तुमच्या संचित रूपी बँकेमध्ये हा 1 तास जाऊ द्या. त्या मनाला कोणत्याही बंधनात ठेवू नका, कोणत्याही विकल्पामध्ये संकल्पामध्ये ठेवू नका. त्या संकल्प विकल्पापासून त्या मनाला निवृत्त करा. आणि निवृत्त करणं हेच आपलं काम आहे. प्रवृत्त होणं हे जीवपणेचं, जीवदशेचं काम आहे. निवृत्त होणं हे शिवपणेचं काम आहे. निवृत्त व्हायला लागला की तुम्ही शिव होता, प्रवृत्त व्हायला लागला की तुम्ही जीव होता, जीव दशेमध्ये येता. आणि दिवसभर आम्ही जीव दशेमध्येच आहे, आम्ही निवृत्त व्हायला तयार नाही. आणि म्हणून ज्ञानदेव पाहिजे असतील तर पहिल्यांदा निवृत्ती स्वीकारा. विषयापासून वळता वृत्ती सहजच येते आत्म्यावरती. म्हटलं आपला विषय काय चालू होता की दोरीवरचा साप भ्रमानं भासलेला आहे, अध्यस्त आहे. आणि अध्यस्त पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठान रूप होत असते. तो अधिष्ठानावर भासमान आहे, त्याला स्वतःची सत्ता नाही आहे, तो काल्पनिक आहे. आणि म्हणून त्याला महाराज सांगतात, सत असताहून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या. हाय म्हणावं का तर लाईट लावल्यावर दिसत नाही, नाही म्हणावं का तर घाम फुटायला लागलाय. मग असत म्हणावं का तर असतचं उदाहरण त्यांनी दिलं की वंध्यापुत्र, सशाचं शिंग, आकाशाची फुलं, त्याला असत म्हणतात, जे सिद्धच होऊ शकत नाही. पण तसा हा साप नाही, तो मृगजळासारखा आहे, दिसतोय पण ज्ञानाच्या ठिकाणी तो सिद्ध होत नाही. तसा म्हणून त्याला सती म्हणता येत नाही, त्याला असती म्हणता येत नाही. सताहून विलक्षण अनिर्वचनीय, हाय म्हणावं नाही म्हणावं हे दोन्ही होत नाही, वाचेच्या ताब्यात येणा झालाय. आणि म्हणून तो ज्ञानदशेच्या ठिकाणी टिकत नाही, म्हणून त्याला मिथ्या म्हटलं. आणि जे मिथ्या आहे ना, जे मिथ्या आहे ते सत्याचा आधार घेते आणि आपलं दर्शन देते, त्यालाच माया म्हटले. सापाचा आधार घेऊन दोरी स्वतःच दर्शन घडवायला लागली, त्याला माया म्हणतात. परब्रह्माचा आधार घेऊन स्वतः जगत रूपानं प्रतीतीला यायला लागले, नाम रूपानं प्रतीतीला यायला लागले. वेगवेगळ्या या पदार्थांच्या माध्यमातनं त्याला झाकायला लागलेली आहे आणि स्वतः दाखवायला लागलेली आहे. म्हणून त्याला उदाहरण देतात शेवाळ आणि पाणी. पाण्याचा आधार घेऊन पाण्याला झाकते आणि स्वतःची सत्ता सिद्ध करते. पण पाणी काढून टाकलं तर शेवाळ किती दिवस राहते हो? समजा पाणी काढून टाकलं तर शेवाळ किती दिवस राहते? काय होते सांगा बरं? वाळतंय ते. मग पाण्याशिवाय त्याला अस्तित्व आहे का हो? नाही, पाण्याशिवाय अस्तित्व नाही. पण पाण्याला झाकण्याची ताकद त्या माया महाठगिनी जान म्हटले.
तीर्थों में पानी बनी, मंदिर में मूर्त बनी, माया महाठगिनी जानी म्हटली. ती अशी ठगिनी आहे की त्याला स्वमाया म्हटले भगवंतानी. जो मी शुद्ध आपण तो स्वमायेनं वेटाळा. जे शुद्ध आपल्याजवळ आहे, आपलं अस्तित्व, त्याला जय जय व शुद्धे म्हटले. ते आपण जे आहोत ते आता आपल्याच मायेनं आपण वेटाळलो गेलेलो आहे. ते कसं वेटाळलं गेलेलं आहे तर त्या मायेच्या दोन शक्ती आहेत. एक अविद्या आणि एक विद्या. त्याला अज्ञान नावाचं त्याच्या ठिकाणी ती शक्ती आहे. मग ज्या वेळेला ते चैतन्य मायेमध्ये प्रतिबिंबित होते, माया तरी कशी निर्माण होते म्हणतात. आता आपण तुम्ही आम्ही कोण आहोत? प्रवचनात आपण ऐकतो, मी एक वासुदेव तत्वता, कळू येईल विचारिता. आता आतापर्यंत बऱ्याच वेळाला विचारलं, बऱ्याच वेळेला ऐकलं, श्रवण मनन निधिध्यासन आणि तोम पदार्थ शोधन बऱ्याच वेळेला ऐकलंय. कळू आलं का हो? आणि कळू आलं असतं तर मग आमचा व्यवहार कर्मबंध, महाराज म्हणतात क्रियमान होते, क्रिया होते पण क्रियमान होत नाही, बंद पडलं असतं. मग आमचं क्रियमान चालू आहे का नाही? आमचा कर्ता भोगता हरपलाय का तसाच आहे? आमचं जन्म मरणाचं चक्र थांबलंय का निवृत्त झालंय? याचा अर्थ आहे आमची भ्रांती आहे कर्ता भोगता. त्याच्या अगोदर सांगतात अहंता, अहम अध्यास मम अध्यास, कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती उपाधी, याचं निरसन आमचं झालंय का? कारण आम्ही एक वासुदेव आहे आणि वासुदेवाचं स्वरूप काय? आत्मा असंग क्रियारहित असून तद व्यतिरिक्त सर्व नाशिवंत मिथ्या आहे. आणि मी कोण आहे? नाशिवंत आहे का निसंग आत्मा आहे? तर मी निसंग ज्ञानरूप सतरूप चितरूप आनंदरूप अनंतरूप व्यापक परिपूर्ण देश काल वस्तू भेदरहित आणि सजातीय स्वगत सजातीय विजातीय त्रिविध भेद रहित मी कसा आहे? आत्मचैतन्य आत्मरूप आहे. मग हे आपल्याला दिवसभरात किती वेळा लक्षात येतं मी आत्मरूप आहे? मी आत्मरूप आहे का मी देह आहे? ज्या वेळेला संत म्हणतात मी वासुदेव तत्वता, त्यावेळेला ते देहानं मी वासुदेव असं म्हणत नाहीत. देहाचं अधिष्ठान जे आहे तेच सर्व वस्तूमध्ये वसलेलं आहे. वस्ती इति वासुदेव. हा जो देव, जे तत्व, जे सतरूप सर्व वस्तूमध्ये विराजमान आहे. मग त्या वस्तूची ओळख आम्हाला बुद्धीमध्ये झाली आहे का हो? आणि म्हणून त्या वस्तूवरच काय होतंय? त्याची जी शक्ती आहे त्या शक्तीचं स्फुरण त्या आत्मस्वरूपावरच स्फुरण होते. ते कसं होतंय म्हणाल तर तुम्ही समाधीकडे चालल्यात. जाऊ दे, आता तुम्ही म्हणला जाऊ दे, जायचं जाऊ दे. तुम्ही जागा करा आता महाराज, मी आता झोपवतो, तुम्ही जागा करा. लक्ष द्या. बघा आता इथं आकाश आहे ना, आकाश आकाश आहे. वारं येते की नाही? येते. आकाशात वारं कसं काय येते हो? आकाशात वारं येते ना, कसं येते? आकाश आणि वारं एक आकाश तत्व आहे. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. मग आकाश हे सर्वत्र व्याप्त आहे ना? तुम्ही आम्ही आता कशात बसलोय? आकाशात. कुणाच्या सत्तेवर बसलोय?
आकाशाच्या. आपण इथनं गेल्यानंतर काय राहणार आहे? आकाश. यायच्या अगोदर काय होतं? आकाश. आपण आलो तर आकाश गेलंय का? नाही. म्हणजे आकाशाची सत्ता सर्व व्यापक आहे. तुम्ही आम्ही आलो आणि गेलो तर आकाशाला काय फरक पडत नाही. तसं त्या परब्रह्माच्या सत्तेवर हे स्फुरण जर उठलं ते कसं उठतंय? तर आकाशाच्या सत्तेमध्ये जसं वायूचं स्फुरण उठते तसं त्या परब्रह्माच्या सत्तेवर मायेचं स्फुरण होतंय. असं आपल्याच ठिकाणी आता कोणतं स्फुरण आहे? मी आहे. ते कुणाच्या सत्तेवर उठायला लागले स्फुरण? मी आहे की नाही? महाराज आमचे सांगतात की निबिड अंधार आहे, अमावस्येची रात्र आहे आणि मी आहे, मी आहे. तिथे काय प्रकाश टाकावा लागत नाही, आहे की नाही? टाकावा लागतोय का? नाही. गाढ अंधार जरी असला तरी सुद्धा मी आहे हा अनुभव कधीही लोप पावत नाही. त्याला लाईटची गरज नाही. त्याला महाराज म्हणतात वृत्तीव्याप्तीची फक्त गरज आहे, फलव्याप्तीची गरज नाही. जी वस्तू स्वयंप्रकाशमान आहे त्याला फळाची अपेक्षा नाही, फक्त त्याला वृत्ती तिथं जाण्याची अपेक्षा आहे. तिथं जाय ना वृत्ती. वृत्ती बहिर्मुख झाली आहे. त्याला उदाहरण प्रमाण सांगतो तुम्हाला. तैसे अज्ञान अंगीकारे निघाली वृत्ती विखुरे ती सत्व रजद्वारे तमही होय. तिनं अज्ञान अंगीकार केला आणि अज्ञान हीच माया आहे. त्या मायेच्या दोन शक्ती आहेत, एक विद्या माया, एक अविद्या माया. विद्या मायेमध्ये पडलेलं चैतन्याचं प्रतिबिंब ह्याला ईश्वर म्हणतात आणि अविद्या मायेमध्ये पडलेलं चैतन्याचं प्रतिबिंब त्याला जीव म्हणतात. त्या मायेमध्ये दोघ आहेत. कोण? म्हणजे पहिल्यांदा बघा, लक्ष द्या, पहिल्यांदा स्फुरण झालं. त्या स्फुरणामध्ये दोन शक्ती आहेत. त्या दोन शक्तीमध्ये एक जीव निर्माण झाला, एक शिव निर्माण झाला. आणि संत तर म्हणतात मुळात अज्ञानालाच काही रूप नाही तर मायेला रूप कसं असेल? आणि मायेलाच रूप नाही तर जीवाला तरी रूप काय असणार आणि शिवाला तरी रूप काय असणार? आणि म्हणून जीव आणि शिव, विद्या आणि अविद्या, स्फुरण ज्याच्यामुळे निर्माण होते ते अधिष्ठान ब्रह्मसत्य आहे आणि त्याच्यावर हा मायेचा खेळ भासमान आहे. आता काय करायचं आहे? जे भासमान आहे ते सोडायचं आहे आणि जे ज्याच्यावर भासतंय त्याला धरायचं आहे. आम्ही काय करतोय? जे भासतंय त्यालाच धरतोय आणि नंतर म्हणतोय हात भासतोय बर का, हात पोळतोय बर का. आमचे महाराज एक उदाहरण सांगायचे. लहान मुलगा घरात असतो ना, मग त्याला देवाजवळ असलेली निरंजन आहे ना तिकडे जाऊ नको म्हणून सांगतात, कंदीला धरू नकोस म्हणून सांगतात, दिव्याला हात लावू नको म्हणून सांगतात, इस्त्रीला हात लावू नको म्हणून सांगतात. पण ते पोरगा ऐकत नाही. ते आईचं बापाचं नजर चुकवते आणि आई बाप नसताना बरोबर त्या दिव्याला त्या निरंजनाला हात लावते. मग काय होते? भासते. आणि भाजल्यानंतर त्याला चटका बसला की पुढच्या वेळेला आई म्हणते धर, हा हा. का? तुका म्हणे चाखून सांगे माझा अनुभव आहे अंगे. एकदा ते भासतय म्हटलं की नाही की ते मायेला धरत नाही. पण आता काय झालंय? माया गोड वाटायला लागल्या, संतांना भाजायला लागले, ह्याला मऊ वाटायला लागले. आणि नंतर मग सरणावर जाईपर्यंत स्मरण काय करत नाही आणि म्हणून मरण येते. सरण, स्मरण आणि मरण असे तीन शब्द आहेत. स्मरण नाही तर सरण आहे आणि सरण आहे तर मरण आहे. आणि स्मरण नसलं, सरण नको असलं तर स्मरण कर. आणि त्याच्यासाठी हे काय आहे? चिंतन आहे की मरण कुणाचं आहे?
आणि मरण कुणाचं नाही, मायेचं मरण आहे. कारण मायाच मुळात नाही तर मरण काय तेव्हा. फक्त भासमान करायला लागली ती, ते विशेष आहे तिचं. तिच्याकडे ते काय सामर्थ्य आहे भगवंताने दिलेलं. तुम्हाला उदाहरण सांगतो, म्हणजे उदाहरण लक्षात येते. दृष्टांत लवकर लवकर लक्षात येते, सिद्धांत लवकर लक्षात येत नाही. मला सांगतात तेच, फक्त जरा सोप्या भाषेत सांगतो. जागृतीमधलं विश्व हे तुमचं घर आता तुम्ही घेऊन आलाय का तिथंच आहे? हाय तिथंच. पण त्या घराविषयी अहम अध्यास मम अध्यास कुठं आहे? तो मात्र तुम्ही सोडलेला नाही. म्हणून ते सोडलेला नाही म्हणून ते परत तुम्हाला ओढून तिकडे नेते. ते कुठं व्हायला लागले? घर ओढना, पण घराविषयी असलेला अध्यास आहे ते ओढायला लागलाय, तिकडं न्यायला लागलाय, आणायला लागलाय, न्यायला लागलाय, आणायला लागलाय. आणि ती कुठे व्हायला लागलाय? आत व्हायला लागले सगळं. सगळा अध्यास एक, हे बघा, एक ब्रह्म सोडून जेवढ्या वृत्ती उठत्यात ना त्या सगळ्या भासमान आहेत. सगळ्या वृत्ती भासमान आहेत. मायाच भासमान आहे. मायेचे 3 गुण भासमान आहेत. पंच विषय भासमान आहेत. पंच महाभूत भासमान आहेत. पंच प्राण भासमान आहेत. पंच कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, पंच प्राण, पंच विषय, पंच महाभूत, मन, बुद्धी, चित्त, अहंकार सगळं भासमान आहे. आणि त्यानं धरलेल्या वृत्ती, संकल्प, विकल्प, ज्ञान, अज्ञान, सुख, दुःख, ह्या सगळ्या भ्रांती सगळ्या भासमान व्हायला लागले. तिथं रात्री पिक्चर बंद होतोय. रात्री ह्या जीवाचा पिक्चर आहे ना बंद होतोय. तो जीव प्रतिबिंबित झालाय, त्याला समजना झालंय, त्याला मी कोण आहे समजना. त्यानं काय केलंय ते समजत नाही म्हणूनच जीव झालाय. जर समजायला लागलं तर तो शिव होतोय आणि शिवाचं आणि परब्रह्माचं ऐक्य होऊ शकते. त्यासाठीच त्यांनी ब्रह्मचैतन्य, ईश्वर चैतन्य, कूटस्थ चैतन्य आणि जीव चैतन्य हे 4 चैतन्य सांगितली. 4 नाहीत, उपाधी वेदानं 4 वाटतात. तसं आम्ही तुम्ही सुद्धा फक्त एकच असताना अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता एका जनार्दनी आज हे आहे ना, एका जनार्दनी एकपणे उभा, एकपणे सर्वत्र उभा आहे. पण एक असलेला दिसना आणि नसलेलं दिसायला लागले, हीच माया आहे. आणि दिसायला लागले म्हणजे नुसतं भासमान व्हायला लागली. हो, रात्री सगळं गायब होते. बघा, आता घर आहे, पत्नी आहे, मुलगा आहे, पती आहे, शेती आहे, कारखाना आहे, पैसा आहे, दागिने आहेत. पण स्वप्नात गेल्यावर हे जग तिथं नाही. महाराजांना आमच्या हा विषय आवडतो हो, पण मी हा विषय बोलत नाही कारण मलाच अजून कळना झाले. पण बघा, तुम्ही आता आहे का नाही? ते आता तुम्ही जे आहे, जे जागृतीमध्ये या विश्वाचा अनुभव घ्यायला लागलाय, बरोबर आहे ना? घ्यायला लागलाय. तेच तुम्ही स्वप्नात आहे ना? का स्वप्नात दुसरा कोण तुमचा भाऊ आहे? नाही, तुम्हीच आहे. जनजागृतीचा अनुभव घेतला तो स्वप्नामध्ये आहे. पण हे विश्व, हे तुमचं गाव तिथं आहे का हो? नाही. पण तिथं दुसरं गाव तयार करते नवीन. अशी मायेची शक्ती आहे. गाव तयार करते, एवढी जागा आतमध्ये आहे. शेती तयार करते, बायका मुलं तयार करते, बायको तयार करते, लग्न करते, 60 वर्ष जगते, 60 वर्षात मुलं होत्यात, मुलं घराबाहेर काढतात, मग जागा होते. अरे म्हणतो मी ह्या गावात कुठल्या तरी गावात चुकला, तिथं त्याला राजा केला, त्याचं लग्न केलं, त्याला मुलं झाल्यानंतर त्या मुलांनी त्याला परचक्र आलं, त्याला हाकलून दिला, जागा झाला, तो गेला होता का हो? पण नसलेलं विश्व तयार करायचं ताकद त्या मायेकडे आहे. आणि मन हे मायेचं मोठं हत्यार आहे. नुसतं मनही झाले, पूर्ण विठ्ठलाची झाले. किती वेळा अभंग म्हणायचं राव, अंतर्बाह्य रंगून गेले म्हणे,
मन विठ्ठल दाखवतोय. विठ्ठला अजब तुझे सरकार. हे सरकार अजब आहे. विठ्ठल बरा आहे पण सरकार अजब आहे. विठ्ठल बरा आहे पण विठ्ठलाचं हे जे सरकार आहे ना, माया विद्या अविद्या जीव शिव, त्यानंतर अंतकरण पंचक, त्यानंतर कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय पंचप्राण पंचमहाभूत आणि पंचविषय, हे सरकार फार अजब आहे बाबा. हे सरकारात यात अटक जर व्हायची नसली, यात अटक झाला की मग सुटका नाही. यात म्हणून जा 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 झटका रे, जाऊनी गुरुपदी आटका रे. घ्या राम नामाचा घुटका रे, तरीच होईल सुटका रे. म्हणून काय करायचंय आता बघा. लक्ष आहे ना? लक्ष आहे का? ज्याच्यावर लक्ष ठेवायचं आहे तिकडे लक्ष ठेवा. जिथनं लक्ष निर्माण झालंय तिकडे लक्ष ठेवा. जे लक्षात ठेवायचं नाही तिकडे लक्ष ठेवू नका. जे तुमच्याबरोबर येणार नाही तिकडे लक्ष ठेवू नका. जे तुमचं नाही तिकडे लक्ष ठेवू नका. जे परक्याचं आहे तिकडे लक्ष ठेवू नका. जे तुमचं आहे तिकडे लक्ष ठेवा. आणि तुमचं काय? संत सांगतात आपला तो एक, तो अजून काय करून घेतलेला नाही, आणि जे करून घ्यायचं नाही ते भरपूर बरोबर घेतलेलं आहे. आणि त्यामुळेच आमच्या वाट्याला प्रॉब्लेम आहे. मग विषय काय चालू होता? सर्व भासमान व्हायला लागले. आणि ते कुठे भासमान व्हायला लागले? अंतकरणाच्या ठिकाणी, मनबुद्धीच्या ठिकाणी हे सगळं विश्व भासमान व्हायला लागले. महाराज तर म्हणतात हा संसार फक्त एक अवस्थेचा आहे. कारण ह्या जागृतीतलं विश्व तिथं नाही, तिथलं विश्व इथं नाही, आणि जागृती आणि स्वप्नातलं विश्व सुषुप्ती अवस्थेमध्ये नाही. पण तुम्ही आहे का नाही? तुम्ही आहे का नाही? अहो, जो जागृतीत आहे तो स्वप्नात आहे, जो स्वप्नात आहे तो सुषुप्तीत आहे. तो बदललेला नाही. जो बदलत नाही तो नित्य आहे. आणि जे बदलतंय ते मिथ्या आहे, भासमान आहे, अनित्य आहे, अनात्मा आहे, ते जड आहे. म्हणून जे दिसते भासते कळून येते, जड चंचल विकारवंते मिथ्या सुखदुःख उपजवते, तया नाव अनात्मा. जे दिसतंय ते अनात्मा आहे. आणि जो ज्याच्यामुळे दिसतंय तो आत्मा आहे. जे दिसतंय ते जड आहे, ज्याच्यामुळे दिसतंय ते चेतन आहे. जे दिसतंय ते प्रकृती आहे, आणि जो पाहतोय तो पुरुष आहे. जो पाहतोय त्याला हे काय सांगा बरं? हे काय? बर ते जाऊ दे. हे काय? हे काय? बोला की जरा. हे काय आहे? मोबाईल. हा, मोबाईल काय आहे? मोबाईल. हे दिसलं का नाही? हा, संत काय म्हणतात? जे दिसतंय ते बघू नकोस, ज्याच्यामुळे दिसतंय ते बघ. परतोनी पाठमोरी ठाके, मग आपण याती आपण देखे, मग देखत खेवे उठे, ते तत्व मी. ज्याच्यामुळे दिसतंय, ज्याच्यामुळे ऐकायला येते, ज्याच्यामुळे स्पर्श करता येतो, ज्याच्यामुळे पंचकर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय पंचप्राण कार्यान्वित होतात, ज्यांच्यामुळं अंतकरण वृत्ती कार्यान्वित होते. अंतकरण वृत्ती मन बुद्धी चित्त अहंकार अंतकरण, हे अंतकरण पंचक आहे. हेच कशाला? जीव आणि शिव ज्याच्या सत्तेवर कार्यान्वित होतात, विद्या आणि अविद्या ज्याच्यामुळे कार्यान्वित होतात, मायेचं स्फुरण अहम ब्रह्मास्मी हे स्फुरण ज्याच्यामुळं निर्माण होतं, ती सत्ता हे तुझं खरं स्वरूप आहे. आणि जे भासमान आहे ते मायेचं स्वरूप आहे. हे अनात्मा आहे, एक आत्मा आहे, एक प्रकृती आहे, एक पुरुष आहे, एक माया आहे, एक ईश्वर आहे. तू कुणाच्या पार्टीमध्ये आहेस? तुझं अस्तित्व कुठं आहे? तुझा भाव कुठं आहे? पार्टी राहू दे, इंग्लिश शब्द आहे.
इलेक्शनचं वार आहे, उगाच डोक्याला आपल्या ताप नको. पण माझी पार्टी ठरलीये, ताई माई अक्का, विचार करा पक्का आणि आत्म्यावर मारा शिक्का. शिक्का मारायचा आहे ना, तर आत्मस्वरूपावर शिक्का मारा आणि देह आणि देहादी जगत मिथ्या म्हणून त्याच्यावर फुली मारा. हे सांगायला सोपं येत आहे, अनुभवाला कठीण आहे. शब्दामध्ये सांगणं सोपं आहे, पण अनुभव शब्दांच्या पलीकडे आहे. म्हणून त्याला म्हणतात शब्दे विन संवादू. शब्दे विन संवादू इंद्रिया नेनता भोगीजे. शब्दे विन संवादीजे इंद्रिया नेनता भोगीजे. बोला आधी झोंबीजे प्रमेयसी. बोला आधी, आता हे बोला आधी शब्द जिथून प्रगट होतात. इंद्रियांना जिथं विषय सुखाचं किंवा विषयांचं भान होतं, इंद्रियांना विषयाचं ज्ञान होतं. इंद्रियांना त्यांच्या त्यांच्या विषयाचं ज्ञान होतं. कर्मेंद्रियांना त्यांच्या विषयाचं ज्ञान होतं. ज्ञानेंद्रियांना ज्ञान होतं. प्राणाला त्याच्या त्याच्या विषयाचं काय होतं, ज्ञान होतं म्हणा, किंवा प्राण ज्याच्या सत्तेवर काम करतात. ते जे ज्ञान आहे, ती सत्ता जी आहे, ती शब्देविन संवाद म्हणले त्याच्याशी कर. आता संवाद करायचा म्हटलं तर आपल्याला कोणतरी लागते, पण परब्रह्माशी संवाद करत असताना, सत्तेशी संवाद करत असताना मौन रूपानं संवाद करा म्हणतात. तुमचा तुमच्याशीच, आपलाच वाद आपणाशी, आपलाच वाद. आता ते कसं आहे, तर हे जे शब्द आहेत ना, ते शब्द प्रगट होत असताना, लक्ष द्या, कंटाळू नका, लक्ष द्या. 15 मिनिटात विषय संपूया, कारण कीर्तन आहे परत 9 वाजता. शब्द प्रगट होत असताना कसं होते बघा, कुठून प्रगट होतात बघा. पहिल्यांदा त्याचं स्फुरण होते, स्पंदन होते, नंतर गुंजन होते आणि प्रगटीकरण होते. तर पहिल्यांदा याला 4 वाण्या म्हणतात. परेच्या ठिकाणी काय आहे, स्फुरण. पश्यंतीच्या ठिकाणी काय आहे, स्पंदन. मध्यमेच्या ठिकाणी काय आहे, गुंजन. आणि वैखरीच्या ठिकाणी काय आहे, प्रगटीकरण. मग आता हे शब्द कुठून प्रगट व्हायला लागल्यात, तर त्याला अधिष्ठान आहे की नाही, ती परावाणी. आणि परावाणीला जे अधिष्ठान आहे ते मूळ सत्ता आहे. परावाणीच्या ठिकाणी शब्द अनुद्भूत आणि अव्यवहारी आहे. पश्यंतीच्या ठिकाणी उद्भूत अव्यवहारी आहे. म्हणून ह्या 2 वाण्या, परा आणि पश्यंती, हे काय सांगितल्यात, ज्ञान त्या ठिकाणी ज्ञान स्वरूप आहे म्हणून. आणि मध्यमेच्या ठिकाणी उद्भूत अनुद्भूत, उद्भूत अव्यवहारी आहे, अजून व्यवहार सुरू नाही. आणि वैखरीच्या ठिकाणी उद्भूती आहे आणि व्यवहारी आहे. लक्ष द्या. का लक्ष द्या म्हणतोय, कारण मनाला सवय नसते हे ऐकायचं, आणि हे ऐकायला लागलं की मन झोपतंय. म्हणून म्हणते हे आपल्याला पेलत नाही. आता लक्ष द्या, ह्या 4 वाण्या, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी, ह्या 4 देहात आहेत. स्थूल देहामध्ये वैखरी वाणी आहे, सूक्ष्म देहामध्ये मध्यम आहे, कारण देहामध्ये पश्यंती आहे, आणि महाकारण देहामध्ये परावाणी आहे, आणि अतिकारण देहामध्ये वाणी बंद होते, निशब्द स्थिती होते. त्या निशब्द निशून्य अवस्थेमधून शून्य निर्माण होतं, त्या ठिकाणी परा आहे. म्हणून 3 देह
तीन अवस्था, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, स्थूल सूक्ष्म कारण, तीन वाण्या, वैखरी वाणी, मध्यमा वाणी, पश्यंती वाणी आणि परावाणी. ह्या आणि मग आता इथं परावाणी आहे. आणि देह कोणता आहे तर चौथा देह, तो कोणता? महाकारण. आणि जसा स्थूल देहाचा अभिमानी कोण आहे? विश्व. सूक्ष्म देहाचा कोण आहे? तेजस. कारण देहाचा कोण आहे? प्राज्ञ. आणि महाकारण देहाचा कोण आहे? प्रत्यगात्मा. आणि अतिकारण देहाचा कोण आहे? परमात्मा. मग ते परमात्म तत्व सत्तारूप ज्या वेळेला मायेचं साह्य घेतंय त्यावेळेला ते द्रष्टा होतंय आणि हे दृश्य होतंय. ज्या वेळेला ते सूक्ष्म देहात येतंय त्यावेळेला ते साक्षी होतंय आणि हे साक्ष होते. आणि ज्या वेळेला ते लय पाहतंय त्यावेळेला ते ज्ञप्ती होते. लय पाहणारा, लय जाणारा ज्ञप्ती मात्र चैतन्य आहे. सूक्ष्म देहामध्ये ज्या वेळेला मनानं कल्पतय विषय त्यावेळेला ते साक्षी होते. आणि स्थूल देहामध्ये ते दृश्याला माध्यमातनं द्रष्टा होते. आणि ज्या वेळेला माया रहित होते त्यावेळेला ते परमात्म स्वरूप होते. मग आता आम्ही कुठल्या देहात आहे? परमात्म स्वरूप तर गेलंच कधीच. ते परमात्म तत्व असतं तर आम्ही इकडे आलोच नसतो. आता गंमत आहे, जरा लक्ष द्या. मी सारखं का लक्ष द्या म्हणतोय माहितीये? मी पण तुमच्यासारखाच होतो. पण हळूहळू महाराजांच्या संगतीमध्ये, आमच्या महाराजांच्या संगतीत ऐकून ऐकून आणि हे जरा बुद्धी जरा देवानं दिली हो. माग काहीतरी चांगलं केलं असेल म्हणून जरा दिले आणि म्हणून हे जरा बडबडायला लागले. म्हणून परेच्या पलीकडे पाहतो प्रत्यक्ष परमेश्वर, तेथे नाही काना मात्रा स्वर व्यंजन अनुस्वार. म्हणून आकार नाही. आकार स्थूल देह, उकार सूक्ष्म देह, मकार कारण देह, अर्धचंद्र महाकारण देह आणि त्याच्यावर जो आहे का नाही तो आमचा पांडुरंग आहे. म्हणून त्या ठिकाणी काय सांगितलं माहितीये का? पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकिळ फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, नवर नवे ते त्याची शोभा, कानडा हो विठ्ठलू कर नाटकू, तेने मज लावी याला वेधू, शब्दे विन संवादू दुजे विन अनुवादू, ते तुझ कैसे निगमे, परेहून परते बोलणे खुंटले, वैखरी कैसेनी सांगे, कानडा हो विठ्ठलू कर नाटकू. हा विठ्ठल आहे ना, या शब्दाला कानडा आहे हो, मनाला कानडा आहे हो, वाणीला कानडा आहे, बुद्धीला कानडा आहे. तो मनाचं मंतव्य, बुद्धीचं बोधव्य, चित्ताचं चिंतव्य मुरले येत. तो जर जाणायचा असेल तर ही वैखरी बंद करा म्हणतात. आणि आमची दिवसभर काय चालू असते? ही वैखरी बंद आहे का आमची? आणि काय करता वैखरी सुरू करून? हरी बोला नाहीतरी आबोला, व्यर्थ गलबला करू नका असं म्हणता काय शेजारीन भेटल्यावर? नाही. बर, त्याच्यात एक गंमत अशी आहे, या चार वाणी आहेत ना, चार सगळ्या जीव मात्रांच्यात आहेत. पण मनुष्याला एक अशा वरदान आहे भगवंताने दिल्या, वैखरी मोकळी केल्या आणि प्राण्यांच्यात वैखरी बंद केल्या. त्याला सवड जास्त आहे पण त्याला आवड नाही. त्याला सवड आहे पण वैखरी नाही. ह्याला काय वैखरी आहे पण सवड नाही. बरोबर आहे ना? प्राण्याला सवड आहे का नाही?
हाय सवड, त्याला काय बाकीचं काय, मुलं बाळ, लग्न, पैसे, 7वा आयोग, 8वा आयोग, जन्म मृत्यू, करता भोगता, संध्याकाळी झोपायचं कुठं, जेवायचं काय, पारायणाचं कसं होईल, बुवाचं कसं होईल, कीर्तनाचं कसं होईल, माझं कसं होईल, तुझं कसं होईल, पाऊस पडेल का नाही, खायचं काय, काय नाही, मोकळा आहे. पण वैखरी नाही, मोठी पंचायत आहे, काय सांगता येत नाही, काय कळत बी नाही. ज्याला काय कळत नाही, ज्याला काय समजत नाही, मी कोण आहे समजत नाही, जग काय समजत नाही, ब्रह्म काय समजत नाही, त्याला प्राणी म्हणतात, त्याला जड म्हणतात. आम्ही कोण आहे? बरोबर आहे. ज्याला काय समजत नाही त्याला प्राणी म्हणतात. म्हणून आमचे विनयानंद काय म्हणायचे, ज्याला आपण कोण आहे समजत नाही, जग काय समजत नाही, भगवंत काय समजत नाही, त्याला जड म्हणतात, त्याला प्राणी म्हणतात. मग लक्षात ठेवा, आता समझने से, इशारे से समझता है उसको देवता कहते. इशारा केला संतांनी की समजलं की त्याला कोण म्हणायचं? देवता. सांगितल्यावर समजलं तर त्याला माणूस म्हणायचं, आणि काठी घेऊन समजायला लागलं तर त्याला म्हणायचं जनावर. मग आता काठी घेतल्यावर तरी समजतंय का आपल्याला? कुठं समजते? म्हणजे जनावरातलं बी बाद जनावर आहे. अहो गाढवाला समजतंय, ते संत एक दृष्टांत सांगतात. ते 10वं गाढव बांधवायला दोरी नव्हती आणि त्याला बांधल्यासारखं केलं होतं आदल्या रात्री. ते दुसऱ्या दिवशी आलं ना म्हणून त्याला सोडल्यासारखं केलं, ते गेलं. म्हणजे गाढवाला समजलं की आपण बांधलेलो नव्हतो, आता आपल्याला सोडलेलं आहे, आता आपण जावं. आता इथं परिस्थिती अशी आहे, दर पारायणात सोडवायची व्यवस्था चालू आहे, दर कीर्तनात सोडवायची. पण त्या गाढवाला एकदा सांगितल्यावर कळालं, ह्या गाढवाला किती वेळा सांगायची वेळ आली तरी समजनाच. मग हे गाढवातलं काय याला म्हणायचं? महागाढव. मग आपण महागाढव आहे. आणि महागाढव का माहितीये का? अहो प्रपंचाचं ओझ जे गाढव आहे ना ते माती वाहत असते हो, आणि हे गाढव आहे ना हे प्रपंच वाहते. म्हणते चाले हे शरीर कुणाचे, सत्य कोण बोलू ते हरविनं, देखवी ऐकवी एक नारायण ते मनुष्याची अंतर राहिली कुठे. सगळं ते चालवते हे ओझ उगाच ओझ वाहते. मग ओझ वाहणारा कोण असते? मग ते कोण आहे? ते नव्हे, ते गाढव स्वतःला म्हणून घेत नाही, ते नाही म्हणून घेत स्वतःला. पण हे म्हणून महाराज म्हणतात आम्ही कोण आहे हे आम्हाला कळेना झाले. पहिल्यांदा अज्ञान आहे, आणि ते अज्ञान आपल्याकडे आहे म्हणून आमचं स्वतःचं अस्तित्व विसरून गेलो. आम्ही ह्या देह रूपाला आलो, पण मी आता देह आहे हे बी आम्हाला समजून आले. हे बघा, ब्रह्म बी कळेना, अविद्याही कळेना, विद्या कळेना, जीव कळेना, शिव कळेना, देह बी कळेना. महाराज मी अज्ञानातलं कितवं अज्ञान म्हणायचे? तुम्ही जर म्हणता अज्ञानातलं अज्ञान, हे आता मूळ अज्ञान तर झालंच, ते मायेच्या ठिकाणी आलं. त्यानंतर ते मी त्या चैतन्याचं प्रतिबिंब ज्याला म्हणूया, त्याला सच्चित आनंद म्हणूया, ते बी कळेना महाराज. जाऊ द्या, सच्चित आनंद रूपाच्या माध्यमातनं मी स्वतःला ते विसरलं, असंच जड दुःखरूप म्हणायला लागलं. 3ऱ्या पायरीवर आलं महाराज. आता ते असंच जड दुःखरूप आहे की नाही, ते आता इथं आहेत ना महाराज, हे सगळे आपण बसलोय ना, ते आता आपण असंच जड दुःखरूप बी आपल्याला समजना, आता ते बी विसरले. आता ते माझ्याकडे आले तर मी तुमच्याकडे गेलोय. म्हणजे तुम्ही मी झालाय आणि मी तुम्ही झालोय, म्हणजे मी तरी स्वतःला कुठं लक्षात ठेवलाय? म्हणजे हे कुठल्या पायरीवर घसरण आहे बघा, आणि त्या पायरीवरनं काढायचं आहे, आणि ह्याला त्या मूळ स्वरूपात नेऊन घालायचं आहे. पण महाराज म्हणतात ते मूळ स्वरूपात हल्ल्यालाच नाही, हल्ल्याला नसल्यानं सुद्धा खाली उडी मारायला लागला इकडं. काय भ्रांती असेल ही, काय भ्रांती! आणि म्हणून या भ्रांतीची शांती करायची. भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले, आत्मस्वरूपी घातले रोनिया. ह्या शब्दांच्या पलीकडे स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण देहामध्ये हा जो साक्षी आहे
त्या साक्षीचं प्रकाशन तिथं आहे. साक्षी या तिन्ही अवस्थेंचं प्रकाशन करतो, पण ज्या वेळेला प्रकाशन करायला काहीच नाही त्यावेळेला साक्षी कोण आहे? साक्षी साक्षी रूपानं जिथं उरत नाही बघा, दृश्य द्रष्ट्यात मावळे, द्रष्टा दृश्य द्रष्ट्यात मावळे, द्रष्टा द्रष्टपणे नवरे. द्रष्टा दृश्य नसल्यामुळं दृश्याच्या माध्यमातून निर्माण झालेला द्रष्टा गेला, दृश्य गेलं द्रष्टा गेला, आणि दृश्य द्रष्टा गेल्यानंतर जे मी द्रष्टा आहे असं म्हणणारी जी जाणीव आहे ती जाणीव गेली आणि ती जाणीव मूळ स्वरूपामध्ये विलीन झाली. त्यावेळेला जे राहतं ते निशून्य जे आहे ते सत्ता मात्र चैतन्य, हे तुम्ही आम्ही आहोत. अशा पद्धतीचा गुरूंच्या वचनातनं ज्या वेळेला बोध होईल आणि अनुभवातनं तो शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती या तिन्ही प्रचिती ज्या वेळेला एकाकार होतील त्यावेळेला हे ज्ञान फळलं, झाली संत कृपा झाली. मग ही आत्मस्वरूपाची इमारत फळाला आली. ज्ञान देवे रचिला पाया. हे ज्ञान, ज्ञानाचा पाया हे आत्मज्ञान हे संत संघातून निर्माण होतं. आणि तो सत्संग म्हणजे सत्वस्तूचा संघ बरं का, असत वस्तूचा नाही, सत्वस्तूचा संघ. ते परेच्या पलीकडे आहे, त्या 4 वाण्यांच्या पलीकडे आहे, 4 देहांच्या पलीकडे आहे, 4 अवस्थांच्या पलीकडे आहे, 4 भोगांच्या पलीकडे आहे, 4 वृत्तींच्या पलीकडे आहे. 4 वृत्ती महाराज, एक शांत वृत्ती, एक घोर वृत्ती, एक मूढ वृत्ती, 4थी वृत्ती आणि 5वी निवृत्ती. ह्या 4 वृत्ती 4 देहामध्ये आणि 5वी वृत्ती त्या निशून्य अवस्थेमध्ये निवृत्ती आहे. तिथं परमात्म तत्व आहे आणि ते आमचं तुमचं स्वरूप आहे. आणि ते स्वरूप आपल्याला सर्वांना अनुभवाला यावं. ते स्वरूप शब्दे विन, तिथं शब्द चालत नाही. मग आमचे शब्द बंद पडायला पाहिजे, बघायला पाहिजेत ना. शब्द कसे उठायला लागल्यात, मला घेऊन कसे डबऱ्यात घालायला लागल्यात, नसलेला आबा देसाई कसा तयार व्हायला लागलाय, तो कसा बाहेर उसळी मारायला लागलाय, तो कसा अंतकरणाच्या स्तरावर यायला लागलाय, तो कसा प्राणांच्या ठिकाणी यायला लागलाय, तो कसा कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रियाने घेऊन बाहेर जायला लागलाय, तो कसं विषयांच्या ठिकाणी अडकायला लागलाय आणि कसा परिचिन्न व्हायला लागलाय. आणि असा परिचिन्न झालेला जो आहे त्याला जीवदशा म्हणतात. आणि त्याला जर माग 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 म्हणून पिछे मूड, आता पिछे मूड व्हायचं लय अवघड आहे. गाडीचा गेअर पुढे टाकाय सोपं आहे, पण मागचा गेअर टाकायचा अवघड आहे. वृत्ती माग फिरवायची अवघड आहे. वृत्ती पुढे जायचं सोपं आहे, वृत्ती माग इत्या. पण त्यावेळेला अज्ञान असते सुषुप्तीमध्ये. जागृतीमध्ये सुषुप्ती व्हायला पाहिजे. जागृतीमध्ये ती सुषुप्ती मूड नाही, मूड नको, अज्ञानासहित नको, ज्ञानासहित ज्या वेळेला त्यावेळेला तिथे लागते, तिला संप्रज्ञात समाधी म्हणतात. हा सारुणी तेथे. आणि अशी वृत्ती मूळ स्वरूपामध्ये यावी आणि निवृत्तीची तुमच्यावर कृपा व्हावी. मग तुम्ही ज्ञानदेव होता बरं का. आणि ज्ञानाची जाणीव जिथं मुरून जाते तिथं निवृत्त अवस्था आहे, तिथं ज्ञान हे हरपून जातं. आणि म्हणून काय म्हटलेलं आहे, अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निशेष करपे, ज्ञान ते स्वरूपे होऊन जायचे. ते ज्ञान स्वरूपामध्ये विरून जाऊ द्या आणि त्या स्वरूपाचा छंद तुम्हा आम्हाला लागू द्या. शब्देविन ते संवाद होऊ द्या. इंद्रियांना ते समजत नाही बरं का. इंद्रिय मौनावतात, वाचा मौनावते, कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय बंद पडतात आणि मग सुरू होतं मौनवत आत्म्याचा संवाद, आत्म्याचा आस्वाद. त्या बोला म्हणजे जिथून बोल निर्माण होतात त्या बोलाचा अधिष्ठान आहे ते प्रमेय आहे. महाराज म्हणतात प्रमेय, ते प्रमेय आहे बरं का. ते प्रमेय नाही, ते संसारातलं आहे. आणि हे अध्यात्मातलं प्रमेय आहे. आणि त्याला प्रमाण काय तर वृत्ती. वृत्ती हे प्रमाण आहे, त्याला वृत्ती व्याप्ती आहे. आणि वृत्ती मावळते, नंतर निवृत्त होते.
असं सर्वांना प्राप्त व्हावं। त्या ठिकाणी झोंबा, झोंबी जे म्हटले, झोंबीचे म्हणजे किती आहे बघा की, जसं मडकं फोडतो ना आपण याला काल्याला, झोंब सगळी लोक ते मडकं फोडल्यानंतर त्यातलं जे आहे ना ते घेण्यासाठी काय करतात, झोंबतात। ते नका, हे अहंकार नावाचं जे प्रकरण आहे ना, ते मडकं फोडा आणि त्या अहंकाराला अधिष्ठान जे शुद्ध हम आहे ना, त्या ठिकाणी तुम्ही झोंबा। झोंबना बघूया, प्रयत्न करूया। मी प्रयत्न करतोय दादा, त्या शुद्ध अहंकाराला, शुद्ध अहमला आहे ना त्या झोंबण्यासाठी, त्याचा आस्वाद घेण्यासाठी। ते शुद्ध अहम बाधक नाही बरं का, त्या अहमला पणा लागतोय, अहमपणा। ते पणा लागला की नाही की प्रॉब्लेम होतोय। मी आणि माझे पण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्याशी जाण निरंतर, जो मने ऐसे झाला संग तोची सांडिला, सुखे सुख पावला अखंडित। हे 2 अक्षर पुसून टाका, त्यालाच महाराज म्हणतात अहमाध्यास ममाध्यास। त्यालाच ज्ञानेश्वर म्हणतात मी आणि माझे पण झालेली सेवा संत चरणी, आमच्या महाराजांच्या चरणी। कारण का महाराज म्हणतात समजू दे नाही तर न समजू दे, तुम्ही बोला। सांगायचा प्रयत्न केला, तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न केला, भगवंताची कृपा व्हावी आणि आपल्याला ते समजावं। याची देही याची डोळा, हा मुक्तीचा सोहळा आपल्या वाट्याला यावा अशी संतांच्या चरणी प्रार्थना करतो, सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करतो। काही चुकलं असलं तर माझा आहे, काय बरोबर असेल ते आमच्या महाराजांचं आहे आणि ते तुम्ही स्वीकारावं अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि वाणीला विराम देतो। सद्गुरुनाथ महाराज की